अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल दगडपारवा येथे सहविचार सभा व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। सदर सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शत्रुघ्न बिरकड हे होते। या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी माध्यमिक सुभाष भालेराव, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव दिनेश तायडे, कोषाध्यक्ष माधव विखे, मार्गदर्शक बळीराम झांबरे, संघटक निलिमा वैराळे, विदर्भ प्रतिनिधी कुसुम हरणे, अकोला जिल्हाध्यक्ष विलास खुमकर तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा महासंघाचे विदर्भ अध्यक्ष प्रमोद वानखडे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र काळे व जिल्हा सचिव राजेंद्र जळमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवर व नवनिर्वाचितांचा सत्कार सभेत विविध नवनियुक्त पदाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षकांचा उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सत्कार मूर्ती दिनकर गायकवाड, नवनियुक्त सचिव जिल्हा मुख्याध्यापक संघ अनीस खान साहेब खान, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शी टाकळी आणि विजय ठोकळ, स्वीकृत सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावती। जिल्हा व तालुका नवनिर्वाचित पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्षपदी राजेश पातोडे व बाळकृष्ण गावंडे, जिल्हा संघटकपदी नितीन नानोटे व निरंजन बंड, जिल्हा सहसचिवपदी नितीन मानके, बार्शी टाकळी तालुका सचिवपदी डॉ. सुभाष चव्हाण, उपाध्यक्षपदी अनिल धोत्रे आणि कौन्सिलरपदी नरेंद्र धर्मे यांचा गौरव करण्यात आला। मनोगत व शुभेच्छा। सत्कार सोहळ्यानंतर अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, आनंद साधू, दिनकर गायकवाड, अनीस खान व विजय ठोकळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत नवनियुक्त कार्यकारिणीला भावी वाटचालीस व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। विविध तालुक्यांचे पदाधिकारी व क्रीडा शिक्षकांची उपस्थिती या प्रसंगी अकोला शहर, अकोला ग्रामीण, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सचिव व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजेंद्र काळे यांनी केले। सूत्रसंचालन नरेंद्र धर्मे यांनी तर उपस्थितांचे आभार नितीन मानके यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ व क्रीडा शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले।